ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 238, अध्याय 10, विभूती योग. श्री गणेशाय नमः. तुझे नामची आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे. पाठी गोठी सांगसी सुरवाडे, आनंदाचेनी. आता हे सुख कायीसया सारिखे, काही निर्वचेना मज परितोखे. परी येतुले जाणीजे येणे मुखे, पुनरुक्ती हो. हा गा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणो येत आहे ओविळा. का नित्य वाहत या गंगाजळा, पारसेपण असे. तुवा स्वमुखे जे बोलिले, हे आम्ही नादासी रूप देखिले. आजी चंदन तरुची फुले, तुरंबीत आहोमा. तया पार्थाची या बोला, सर्वांगे श्रीकृष्ण डोलला. म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला, आगरू हा. ऐसा पतिकराची या तोषा आतू, प्रेमाचा वेग उचंबळ तू. सायासे सावरुनी अनंतू, काय बोले. हे भगवंता, तुझे नामच आम्हाला अतिशय आवडते. त्यावर तुझी भेट झाली असून आपली जवळीक झाली आहे. आणि तशात आनंदाच्या सुरवाडे म्हणजे सुकाळात व भरात तू बोधाच्या गोष्टी सांगत आहेस. आता हे सुख कशासारखे आहे म्हणावे, तर मला झालेल्या परम संतोषामुळे मला त्याविषयी काही बोलवत नाही. परंतु इतके मात्र मी जाणतो की ह्या बोधामृताची आपल्या मुखे पुनरुक्ती व्हावी. आपण ते पुन्हा पुन्हा सांगत राहावे. पुन्हा तेच काय सांगायचे असे आपल्याला वाटले तर अहो, रोज उगवतो म्हणून सूर्याला शिळा आहे असे म्हणावे की काय? अग्नीने स्नान केले नाही म्हणून अग्नीला ओवाळा म्हणावे की काय? अथवा नित्य वाहणाऱ्या गंगाजळाला पारोसे पण येते की काय? तुम्ही स्वमुखाने जे काही बोललात त्या आपल्या शब्दात आम्ही नादब्रह्माचे रूप पाहिले आणि आपल्या बोधामुळे आम्ही आज चंदन तरुच्या दुर्मिळ अशा फुलांचा सुगंध घेतला. पार्थाचे ते बोलणे ऐकून श्रीकृष्ण आनंदाच्या भरात सर्वांगाने डोलू लागला आणि म्हणाला, हा अर्जुन म्हणजे आता भक्ती व ज्ञान यांचे आगरज झाला आहे. अशा प्रकारे आपल्या भक्ताला अनुभव आल्यामुळे श्रीकृष्ण अतिशय संतुष्ट झाला आणि त्याला आतून प्रेमाचा तीव्र उमाळा आला. तो मोठ्या कष्टाने आवरून धरत अनंत काय बोलले ते ऐका. श्री भगवान उवाच. कुरुश्रेष्ठ हंत आत्मविभूतया ते प्राधान्यतः कथयिष्यामि. मे विस्तारस्य ही अंतः न अस्ति. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कुरुवंशीयामधील श्रेष्ठ अर्जुना, ठीक आहे, तर आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्यातील प्रधान म्हणजे मुख्य विभूती तुला सांगतो, कारण माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही. मी पितामहाचा पिता, हे आठविता ही नाठवे चित्ता, की म्हणत असे बा पंडुसुता, भले केले. अर्जुना ते बा म्हणे येथ काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही. आंगे तो लेकरू काही, नव्हेची नंदाचे. परी प्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे आईके सांगत असो, धनुर्धरा. तरी तुवा पुसली या विभूती, तयाचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझी याची परी माझी मती, आकळती ना. अंगीची या रोमा किती, जयाची या तयासी न गणवती. तैसी या माझी या विभूती, असंख्य मज. मी पितामह ब्रह्मदेवाचा पिता आहे, हे आठवत असूनही चित्ताला त्याची आठवण नसल्यासारखे करून ते म्हणाले, बापा पंडुसुता, भले केलेस. येथे भगवंत अर्जुनाला बापा म्हणाले, यात आपल्याला विस्मय करण्याचे कारण नाही. असे पहा की तो स्वतः नंदाचे लेकरू झाला नाही काय, परंतु प्रस्तुत प्रसंगी हे बोलणे असो, आवडीचा व प्रेमाचा अतिरेक अशा गोष्टी करवितो. मग श्रीकृष्ण म्हणाले, धनुर्धरा, आम्ही सांगतो, तू लक्षपूर्वक ऐक. तर तू विचारलेल्या विभूतींचे अपारपण, हे सुभद्रापते, त्या विभूती माझ्याच असल्या तरी माझ्या बुद्धीलाच त्याचे आकलन होत नाही.
आपल्या अंगावर किती रोम आहेत, त्यांची ज्याप्रमाणे ज्याची त्याला गणना करता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विभूती असंख्य असून त्यांची गणना माझी मलाच करता येत नाही. एरवी तरी मी कैसा एवढा, म्हणून आपण पयाची हा नव्हेची फुडा, या लागी प्रधाना जिया रूढा, तिया ऐके. जिया जाणतलिया साठी, आघविया जाणवतील किरीटी, जैसे बीज आलिया मुठी, तरुची आला होय. का उद्यान हातात चढिन्नले, परी आपैसी सापडली फळे फुले, तेवी देखील या जिया देखवले विश्व सकळ. एरवी साचची गा धनुर्धरा, नाही शेवटू माझिया विस्तारा, पै गगना ऐशिया अपारा, मज माझी लपणे. एरवी तरी मी कसा व केवढा आहे, हे माझे मला देखील पक्के ठाऊक नाही. यास्तव माझ्या ज्या प्रधान व रूढ म्हणजे प्रसिद्ध विभूती आहेत त्या ऐक. हे किरीटी, ज्या विभूती जाणल्या असतात, बाकीच्या आघविया म्हणजे सगळ्या विभूती जाणल्यासारख्या होतील. ज्याप्रमाणे बीज मुठीत आले असता तरुवरच हाती आल्यासारखे होते, किंवा एखादे उद्यान ताब्यात आले तर फळांची व फुलांची प्राप्ती आपसुकच होते, त्याप्रमाणे ज्या विभूती पाहिल्या असतात सकळ विश्व पाहिल्यासारखे होते, त्या विभूती ऐक. एरवी हे धनुर्धरा, खरोखर माझ्या विस्ताराचा शेवट नाही, परंतु अपार व अमर्याद विस्तार असलेल्या गगनाला देखील मज माझी म्हणजे माझ्यामध्ये लपता येते, म्हणजे अपार असे गगन देखील माझ्यामध्ये सामावते. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.